नमस्कार मित्रांनो, मी ओंकार. तुमचा भाऊ घेऊन आलाय तुमच्यासाठी एक खतरनाकचा कंटेंट. तुम्हाला दिसत असेल आता लग्नसराई असल्या कारणाने आपण एक सोशल मीडिया डिझाइन पोस्ट तयार केली. एकदम सिंपल आहे फुल इंग्लिशमध्ये तुम्ही बघू शकता. ओके. आपल्या चॅनलवरती मिळून जाईल तुम्हाला PLP फाईल. ओके. इथे बघू शकता वेडिंग्स वेलकम स्टँड आपण डिझाइन केले. इथे बघू शकता एकदम नादखुला, जेणेकरून जिथे तुमचं जे वेडिंगचं जो हॉल वगैरे असेल तिथे तुम्ही इथे स्टँडीला लावू शकता. अशी आपण डिझाइन केलेली आहे एकदम क्रिएटिव्हिटी. ही तुम्ही तुमच्या WhatsAppला DP स्टेटस किंवा ठेवू शकता. ओके. पोस्ट वगैरे तुम्ही करू शकता सोशल मीडियावरती. अशी डिझाइन आपण क्रिएट केलेली आहे. ओके. डायरेक्ट पिक्सल लॅबमध्ये यायचं आहे. पिक्सल लॅबमध्ये आल्याच्यानंतर याची साईज बघून घ्या. साईज आपली असणार आहे 1066 आणि हाईट असणार 1280, जी आपली नॉर्मल साईज आहे. ओके. प्रत्येक डिझाईनमध्ये आपण ही वापरत असतो. त्यानंतर इथे काय करायचं आहे, तीन डॉटवरती आल्याच्यानंतर PLP ॲड करून घ्यायची. ही तुम्हाला PLP दिसेल. बॅकग्राऊंडला तुम्हाला हा जो एकदम मरून कलर जो दिसलेला असेल एकदम तो आहे तसा ठेवायचा आहे. ओके. बॅकग्राऊंडला इथे बघू शकता आपण एक जो वेडिंगचा जो हॉल असतो जे मंडप असतो त्याची आपण एक इमेज घेऊन त्याला ऑपॅसिटी कमी करून एकदम खतरनाक बॅकग्राऊंड बनवलेला आहे, जेणेकरून आपल्याला त्याची गरज बॅकग्राऊंडला लागणार आहे. ओके. पुढे याचे पासवर्ड एकच स्टेपमध्ये असेल, कोणतेही असेल नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. जास्त मोठा होणार नाही एवढीच माझी अपेक्षा आहे फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. ओके. नंतर पुढे यायचे. पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता एक आपण स्टँडी लावलेली आहे. इथे दिसत असेल तुम्हाला. ओके. ही स्टँडी तुम्ही मूव्ह करू शकता. ओके. जिथे पाहिजे तिथे तुम्ही घेऊन जाऊ शकता. ओके. अंडू करतो, आपल्या जागेवरती सेट होईल. सेट झाल्याच्यानंतर आहे तशी ठेवायची. तुमच्याजवळ दुसरे स्टँड असेल ते तुम्ही इथे लावू शकता. ओके. आता काय करायचं आहे, सिम्पलरित्या इथे बघू शकता तुम्ही. ओके. आता तुम्ही घेऊन यायचे एक वेडिंगची डिझाईन. ओके. ही डिझाईन आता कशी आहे तुम्हाला दाखवून देतो. ओके. सिम्पल इथे आता समजा ही ओके ही डिझाईन नाही. ओके. हिला हाईड करून ठेवतो. एक आता आपण हा बॉक्स शेप घेऊया. ओके. हा शेप घेतलेला आहे, इथे बघू शकता तुम्ही. ओके. हां, चला हा शेप घेतलेला आहे. ओके. ह्या शेपला आता आपण काय करूया, कलर देऊया. ओके. कोणता कलर देऊया जरा लाईट पिंक, मरून, येल्लो, जो की दिसेल जो चांगला दिसणार. ओके. ही आता समजा मी तुम्हाला एक शेप घेऊन दाखवलेला. ओके ना. तर हा शेप नसून एक समजा वेडिंगची डिझाईन तुम्ही घ्यायची, जशी ही घेतलेली आहे. ओके. इथे बघू शकता. ओके. बॅकग्राऊंडला आहे हे बघा. ओके. तुम्हाला मूव्ह करून दाखवतो. ओके. जे की ऋतिकाची आहे तशीच घ्यायची आहे. ओके. तिला हाईड करून घेतो. ओके. ही तुम्ही समजा तुमची डिझाईन आहे. ओके. त्या डिझाईनला काय करायचं, इथे एक कोपरा फक्त मॅच करायचा. ओके. इथे कोपरा एक मॅच करायचा. मॅच केल्याच्यानंतर काय करायचं, इथे लेफ्ट साईडला स्क्रोल करायचं आणि शॅडोच्या बाजूला इथे बघू शकता 3D शेपच्या मध्ये एक ऑप्शन आहे प्रिझेप्टिव्ह. ओके. त्याला ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर काय होईल थोडंसं झूम करून घ्या तुमच्या अंदाजानुसार. ओके. झूम केल्याच्यानंतर काय करायचं, इनेबल करून घ्यायचं. इनेबल केल्याच्यानंतर कोपरे आपण एकदम मूव्ह करू शकतो. ओके. आता जसं जी बाटची बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल व्हाईटवालं, त्याच्यावरती नेऊन तुम्हाला सेट करायचं. ओके. ही तुम्ही लक्षात ठेवा, ही तुमची वेडिंगची डिझाईन असणार आहे. ओके. जी तुम्ही घेऊन याल. ओके. मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतोय. ओके. इथे बघू शकता. ओके. झालं. इथे ओके करायचं. ओके केल्याच्यानंतर एकदम सेट. ओके. नादखोला बघू शकता अशी तुमची डिझाईन दिसणार आहे. ओके. तर काय करायचं याला, आता मी तुम्हाला हे एक्झाम्पल डिलीट करून दाखवतो आणि ही जी बॅकग्राऊंड आहे ती इथे बघू शकता. ओके. पुढे यायचं. पुढे आल्याच्यानंतर पासवर्ड आहे 28. ओके. पासवर्ड झालेला आहे. पुढे यायचं. पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता अजून पासवर्ड असणार आहे लक्षात ठेवा. ओके. वेडिंग वेलकम स्टँड इथे बघू शकता. आता हे आपण इंग्लिशमध्ये लिहिले. ओके. त्यालाही तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता. इथे बघू शकता. ओके. पेन्सिलवरती जाऊन तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ओके. तुमच्या पद्धतीनुसार. आणि हा एक ॲरो खाली आपण डिझाईनसाठी इथे लिहिलेला आहे. ओके. इथे बघू शकता HD क्वालिटीमध्ये. ओके. पूर्ण त्याची 3D व्हिडिओ सर्व A to Z ॲडजस्टमेंट करून तुम्हाला प्रोव्हाइड केली. इथे बघू शकता. ओके. आहे तशीच ठेवायची. जराही न हलवता कोणतेही चेंजेस न करता अशी डिझाईन आता जाऊन डायरेक्ट इथे सेव्हच्या बटनवरती जाऊन सेव्हवरती जाऊन अल्ट्रा करून इथे JPGमध्येच ठेवायची आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायची. ओके. एवढंच व्हिडिओमध्ये नक्कीच पासवर्ड तुम्हाला मिळाला असेल व्हिडिओमध्ये. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन कंटेंट पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती प्रोव्हाइड होईल. ओके. धन्यवाद.